नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये। आज आपण महत्त्वाची शेतकरी मित्रांना फवारणी सांगणार आहोत, जेणेकरून त्यांची पातेगड होऊ नये त्यासाठी आपण आणि चांगली सतत पाणी असल्यामुळे चांगलं बुरशीनाशक मारणं महत्त्वाचं आहे। आणि आता पोळा गेल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना थ्रिप्सचा अटॅक हा वाढलेला आहे आणि पांढरी माशीसुद्धा यावर मोठ्या प्रमाणावर आहे। त्यासाठी तुम्ही चांगल्या कंपनीचे 40-40 येतात, त्यामध्ये इमिडा आणि फेप्रोनिल 40% असते, ते वापरा कुठल्याही कंपनीचे। त्यानंतर चांगले बुरशीनाशक वापरा, त्यामध्ये तुम्ही कस्टोडिया किंवा नेटिओ यासारख्या बुरशीनाशकाचा वापर करा। त्यामुळे आपले पातेगड कमी होईल आणि ज्यांची कपाशी ही वाढलेली आहे, अति वाढलेली आहे, त्यांनी वाढ थांबवण्यासाठी गायत्री परफेक्ट लिओसिनचा वापर शक्यतो कमी करा, कारण की ते एकदमच झपाट्याने वाढ कमी करते, वाढूच देत नाही ते। त्यापेक्षा तुम्ही लिओसिनचा वापर टाळा, गायत्री परफेक्टचा वापर करा किंवा चमत्कारचा वापर करू शकता तुम्ही। शेतकरी मित्रांनो, आपली कपाशी ही कमरेच्या लेवलला आलेली आहे, कुठे कुठे जास्त वाढलेली आहे, कुठे कुठे कमी वाढलेली आहे। पात्याचे प्रमाण भरपूर आहे, हे बघा शेतकरी मित्रांनो, पात्या आपल्या चांगल्या आहे आणि बोंडसुद्धा कुठे कुठे तयार झालेले आहे। बोंडाची साईजसुद्धा चांगली आहे। बोंडाची साईज वाढण्यासाठी तुम्ही निओ पोटॅश किंवा फवारणीद्वारे आपण पोटॅश मारा किंवा खतातून देऊ शकता तुम्ही। कशी वाटते शेतकरी मित्रांनो पराठी आपली, सांगा। धन्यवाद।